त्रास करते. मोकळे आहेत पण जागा खूप जास्त आहे ना, म्हणजे हे शेड खूप मोठं आहे ना, त्यांना वाटलं जागा कमी आहे काय की. तर मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी बीटलच्या शेळ्या आणलेल्या आहेत शेळी पालकांनी. त्याच्यामध्येच गावरान पद्धतीचं कुक्कुटपालन पण केलेलं आहे. गावरान कोंबड्या आणि शेळ्यांचं मिश्र अशा पद्धतीचं आपल्याला नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. तर हे जे समोर बकरं दिसतंय तुम्हाला, याला टेम्परेचर आलं 103 आणि डॉक्टर इरफान पठाण जे की धायगुडा पिंपळा या गावचे आहेत ते डायग्नोसिस करत आहेत. तुमचं नाव काय आहे? रणजित जेधे. रणजित जेधे हे ओनर आहेत या प्लेसचे. कुठून आणले होते आपण बीटल? देऊळ राजा, देऊळ राजा, तालुका जिल्हा बुलढाणा जिल्हा. अच्छा. तर काय इकडं सूट कधी आणलेलं आहे तुमच्याकडं? का? कालच आणलं का? आणि हे आत्ताच म्हणजे अगोदरपासूनच आजारी असेल बहुतेक. तर ते काल त्यांनी म्हणले ते आजारी आहे म्हणले. हा वीक दिसायला ते दिसताच. डिहायड्रेशन पण आहे, उन्हाळा चालू आहे. खायला काय टाकायला आता ह्यांना कालपासून? गुळी, मेथी घास. अच्छा, मेथी घास वगैरे आहे, चाऱ्याचं नियोजन आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. कोंबड्या आता अशातच केल्यात का? नाही, कोंबडा भरपूर झालं. अच्छा. 9 महिने झाले कोंबड्याला. किती शेळ्या आणि पाट्या आणल्या तुम्ही आता? 6 शेळ्या आणि 1 बोकड. 6 शेळ्या आणि 1 बोकड. केवढ्याला पडला सेट? नाही, टोटल घेऊन 2 लाख रुपये. 2 लाख का आणण्यासहित? हो. 6 शेळ्या 1 बोकड. नाही, सॉरी. 3 एकाचा नकत मी माझं सांगितलं. सगळे मिळून 9 आहेत का? सगळे मिळून 10. 10 नगामध्ये 2 लाख रुपये लागले का? अच्छा, मग व्यवस्थित भेटला. म्हणजे मित्राच्या 3 आहेत, माझ्या 7 आहेत. शेड तुमचंच आहे स्वतःचं? हो. अच्छा. त्यांना पण करायची इच्छा आहे, त्याच्यामुळे तुम्ही म्हणला असताना राहू द्या आपल्या शेडमध्ये. आणि आणल्या दिवशीच दवाखाना पाठीमागं लागलाय. हो. अंदाज आजारी प्राणी.